पलटण प्रकरणामध्ये पोलिसांपासून नेते डॉक्टरांपर्यंत सगळ्यांची चौकशी होणार आहे। राज्य शासनानं विशेष तपास पथक म्हणजेच SIT नेमल्याचा निर्णय घेतलेला आहे। 8 पोलीस अधिकाऱ्यांच्या या पथकाचं नेतृत्व IPS तेजस्वी सातपुते हे करणार आहेत। पोलीस खातं अंतर्गत चौकशी करून या प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदने याला मात्र बडतर्फ करण्यात आलंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी इम्तियाज यांच्याकडून। इम्तियाज, या सगळ्या प्रकरणात पोलिसांपासून ते थेट नेते डॉक्टर या सगळ्यांचीच चौकशी लागू शकते। नक्कीच आता या सगळ्या प्रकरणावर संपूर्ण गेल्या 10 ते 12 दिवसापासून सुरू असणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या फलटणच्या या प्रकरणामुळे संपूर्ण फलटणसह सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आहे ती पूर्णतः बदनाम झाली असतानाच या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातल्या पोलिसांनी आणि राज्यातल्या पूर्णतः गृह खात्यातल्या सगळ्या या यंत्रणेनं ही घटना अत्यंत गंभीरतेने घेतलेली आहे। आता कुठल्याही परिस्थितीत कोणी सुटणार नसल्यानं या फलटण प्रकरणामध्ये SITनं पूर्णतः या चौकशीचा धडाका लावलेला आहे। त्यामध्ये एकूण 8 पोलीस वरिष्ठ अधिकारी 8 पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी SITच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये पूर्णतः चौकशी करत आहेत आणि खात्याअंतर्गतच काल चौकशी झाल्यानंतर या प्रकरणातला आरोपी जो आहे गोपाळ बदने याला कायमस्वरूपीचा बडतर्फ करण्याचा निर्णय सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी घेतलेला। या तपासी अधिकारामध्ये एकंदरीतच याचा जो तपास केलेला खात्याअंतर्गत की कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी घनश्याम सोनवणे यांनी तो तपास केला आणि गोपाळ बदनेला अहवाल संपूर्ण पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या समोर मांडला आणि गोपाळ बदनेला कायमस्वरूपी बडतर्फ केलेला आहे। आता एवढ्याच हे प्रकरण थांबलेलं नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही डॉक्टर्स आहेत ज्या चौकशी अहवालामध्ये जे पीडित महिला डॉक्टर ज्यांनी आत्महत्या केली होती जे काही खासदार म्हणून त्यांनी जो उल्लेख केलेला आहे त्यांचे PA म्हणून जे उल्लेख केलेला आहे किंवा इतर काही जे डॉक्टर्स आहेत की जी प्रशासकीय यंत्रणा जिथं जिथं महिला डॉक्टर यांच्या आत्महत्याला जे काही कारणीभूत आहेत आणि त्याआधी जे चौकशीचे जे 4 पत्र दिले त्याच्यावर सुषमा अंधारे यांनी जे काही केलेलं होतं आवाज उठवले होते त्या सगळ्या घटनांची आणि जिथून जिथून आवाज उठवले गेलेले आहेत राज्यभरातून त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता SITच्या माध्यमातून होत आहे आणि होणार आहे आणि या दृष्टिकोनातून आता सगळ्यांचे धाबे देखील मात्र दणाणले आहेत आणि याच प्रकरणात आता संपूर्ण सातारा जिल्ह्यात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे सोलापूर सातारा जिल्ह्यातून विशेष करून याच्यामध्ये जे चांगल्या काम करणारे जे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी याच्यामध्ये विशेष करून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याबरोबर सातारा पोलीस देखील स्वतंत्र यंत्रणा त्यांचे देखील कामाला लागले। त्यामुळे आता SITच्या चौकशीतून डॉक्टर युवतीच्या मृत्यूचं खरं कारण आता समोर काय येत आहे याकडे आता संपूर्ण राज्यभराचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अगदी इम्तियाज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।